नमस्कार. तुम्हा सर्वांचे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत. तर आपण आज मार्केटमध्ये काय घडलं आणि आपण जो काल प्लॅन केलता त्याच्याप्रमाणे आपल्याला काही अपॉर्च्युनिटीज भेटल्यात का? तर चला पाहूया आपण उद्या मार्केटमध्ये पुढे काय घडू शकतं आणि कालचं रिव्हिजनही करून घेऊया. तर निफ्टीमध्ये आपण काल बोललो होतो, हा जो काही एरिया आहे ह्या एरियातून मार्केट जेव्हा पण ह्या एरियात मार्केट येतंय आपल्याला मार्केटमध्ये एक रिव्हर्सल पाहायला भेटतं. हा रिव्हर्सल एक थोडा मोठा रिव्हर्सल होता. त्याच्यानंतर इथं एक छोटा रिव्हर्सल भेटलाय आणि काल ह्या एरियामधूनच परत मार्केट बाहेर पडताना कालही आपल्याला दिसलं आणि आजही मार्केट ह्या एरियात आलं पण खाली टिकू शकलं नाही. म्हणजे मार्केट किती वेळापासून ट्राय करतंय. पहिल्यांदा ट्राय केलं, एक मोठा पुलबॅक भेटला. दुसऱ्यांदा ट्राय केलं, पुलबॅक छोटा झाला आणि तिसऱ्यांदा आणि चौथ्यांदा आज पाच वेळेस आपल्याला ह्या एरियातून मार्केट बाहेर पडण्याचा प्रयत्न करतंय आणि ट्रेंड चेंज करायचा प्रयत्न करतंय. तर ट्रेंड चेंज होऊ शकतो का? तर मला ओव्हरऑल जे दिसतंय इथं मार्केटमध्ये एक हायर लो आणि लोअर लो फॉर्मेशन क्रिएट व्हायला लागलेले ह्या ठिकाणी. म्हणजे आता ही लेवल जास्त दिवस डिफेंड करणं मार्केटला थोडंसं अवघड जाणार आहे. त्याच्यामुळं ट्रेंड डाऊन असल्यामुळं आपण निगेटिव्ह साईडलाच ट्रेड प्लॅन करणार होतो आणि काल एक विषयही झालता आपला की एक स्विंग दाखवलं होतं मी. त्या स्विंगच्या जोपर्यंत खाली मार्केट टिकत नाही तोपर्यंत आपण मार्केटमध्ये एंट्री करणार नव्हतो. तर चला पाहूया आता चार्टवर काय झालं 15 मिनिटाच्या. काल आपलं डिस्कशन झालं ह्या लोच्या खाली जोपर्यंत मार्केट कॅन्डल क्लोज होत नाही तोपर्यंत आपण मार्केटमध्ये बेरिश ट्रेड प्लॅन करणार नाही. इथंही तुम्हाला ट्रेड जर भेटली तर तुम्हाला हेही सांगितलं होतं की तुमचे स्टॉप लॉस हे टाईटली तुम्हाला ट्रेल करावं लागतील. तर त्याच्यामुळं आपल्याला ह्या ठिकाणी मार्केटमध्ये परत एकदा रिव्हर्सल पाहायला भेटेल. तर आता नेक्स्ट काय होऊ शकतं मार्केटला? जर आता आपल्याला ही लेव्हल तर कळालेली, ह्या लेव्हलच्या बाहेर जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये आपल्याला कोणतीही ट्रेड भेटणं मुश्किल आहे. आणि जर इथं पाहिलं तर आता मार्केट एक साइडवेज ट्रेंड मध्ये कन्वर्ट झालेलं आपल्याला ह्या ठिकाणी एक अंदाज येतोय. मार्केट इथं खाली पडलं, इथं हाय मारला, परत खाली आलं, प्रिव्हियस लो ब्रेक नाही केलेला आणि परत एकदा वरती आला आणि प्रिव्हियस हाय सुद्धा मार्केटनी ब्रेक केलेला. म्हणजे आता आपलं मार्केट जे ते एक डाऊन ट्रेंड टू साइडवेज ट्रेंड मध्ये कन्वर्ट झालेलं आपल्याला ह्या ठिकाणी दिसतंय. त्याच्यामुळे जर ही रेंज मार्केटनी ब्रेकआउट जर केली तर आपल्याला जे टार्गेट अपेक्षित होतं 23,150च्या आसपास, तर त्या ठिकाणी मार्केट आपल्याला वरती जाताना दिसू शकतं. आणि जो ओव्हरऑल पुढचा जो प्लॅन आहे तो काल आपण ज्या पद्धतीने ठरवला होता तो ऍज इट इज आपण कंटिन्यू करतोय. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अजून तरी चेंज आलेला नाहीये आणि जोपर्यंत तो प्लॅन सक्सेस किंवा फेल होत नाही तोपर्यंत तो आपला प्लॅन कंटिन्यू राहील. आणि जे कोणी आज नवीन व्हिडिओ हा पाहत असतील त्यांनी कालचा एकदा व्हिडिओ पहा आणि जो प्लॅन होता तो आपण कंटिन्यू करतोय. त्याच्यामुळे त्याच्यावर आपण परत एकदा डिस्कशन नाही करत आहे. ज्याला कुणाला कालचा प्लॅन काय होता हे पाहायचं असेल त्यांनी कालचा जो आपला व्हिडिओ आहे तो एकदा पाहून घ्यावा. तर चला आपण बँक निफ्टीमध्ये काय गोष्ट घडल्या आणि तिथं काय प्लॅन होऊ शकतो का हे आपण एकदा पाहून घेऊ. बँक निफ्टीमध्ये सुद्धा आपण ज्या पद्धतीने चर्चा केली होती की आपण ह्या एरियामध्ये एक साइडवेज ट्रेंड कन्सिडर करतोय, तर त्याच पद्धतीने मार्केटनी एक साइडवेज ट्रेंड कन्फर्म केलेली आहे. मार्केट कुठेही गेलेलं नाहीये. पण इथे एक चेंज आपल्याला दिसतोय. हा चेंज असा आहे की मार्केटनी बुलिश कॅन्डल नंतर एक हॉल्ट कॅन्डल किंवा एक इनसाइड कॅन्डल बनवलेली. तर बँक निफ्टीमध्ये एक इंटरेस्टिंग लेवल आपल्याला दिसतीये. ह्या लेवलला जर मार्केट
अपसाईड जायचा प्रयत्न जर केला तर कदाचित आपल्याला एक ट्रेंड चेंज होताना ह्या लेवल नंतर दिसू शकतो. याच्यावरती एक बुलिश ट्रेड प्लॅन करता येऊ शकते आणि पण टार्गेट याचं थोडं छोटं राहील. हे जे काही एरिया राहील त्या एरियापर्यंत आपलं टार्गेट राहील आणि खालच्या साईडला हा एरिया जोपर्यंत आपल्याला निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह दोन्हीपैकी काहीही प्राइस ऍक्शन जर मार्केट खाली आलं, इथं काही प्राइस ऍक्शन बनवली आणि परत एकदा वरती जर निघालं तर इथल्या प्राइस ऍक्शन वर किंवा खाली निघालं, ज्या साईडला प्राइस ऍक्शन होईल त्याच्यावर आपण त्या पद्धतीने काम करणार आहोत. तर तुम्हाला हा व्हिडिओ आणि मार्केट बद्दल दिलेली माहिती ही कशी वाटली, आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.